आमच्याकडे असताना उद्धव ठाकरेंना पहिल्या रांगेमध्ये स्थान होतं. ठाकरेंना दिल्लीमध्ये आता काय नेमका मान आहे हे सुद्धा समोर आलं, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर राहुल गांधींनी सलीम जावेदकडनं स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे. राहुल गांधी सगळीकडे एकच भाषण करतात असं म्हणत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरनं फडणवीसांनी टीका केली आहे. आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले ते राहिले. त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे. भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही, दिल्ली समोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं. पण ठीक आहे. राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे. अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे. ती सगळीकडे ते मांडताहेत. याच्याने मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही. सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते मांडताहेत. आणि सगळ्यात महत्वाचं ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. आम्हाला मान्य आहे. आम्ही तर इतके वर्ष झाले सांगतोय. आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा. आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका. मग त्यांना नेमकं हवं काय आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.